जय शिवराय मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान संदर्भातील याद्या आणि याच्यामध्ये झालेला घोळ याच्या संदर्भातील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानासंदर्भात 21 नोव्हेंबर 2025 रोजी एक वरिष्ठ स्तरावरती बैठक घेण्यात आलेली होती आणि त्या बैठकीमध्ये स्पष्ट जिल्हाधिकारी आणि जे विभागीय आयुक्त आहेत यांना देण्यात आलेले होते की ज्या शेतकऱ्यांना पैसे वाटप झालेले आहेत, अनुदान वाटप झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या याद्या या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि शेतकऱ्यांना एक हेल्पलाईन नंबरसुद्धा उपलब्ध करून देण्यात यावा आणि ज्या शेतकऱ्यांच्या KYCच्या पेंडिंग आहे अशा शेतकऱ्यांच्या सुद्धा याद्या या जिल्ह्याच्या पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात याव्यात। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अनुदान जमा झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना त्याचं स्पष्टीकरण मिळून जाईल आणि काही जर का त्याच्यामध्ये काही गैरप्रकार जर का घडलेले असतील तेही याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजतील आणि ते उघड होतील। पण मित्रांनो, असं स्पष्ट निर्देश असताना देखील जे अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे अनुदानावरती लक्ष ठेवण्यात येतं किंवा त्यांच्या देखरेखीखाली हे अनुदान वितरित करण्यात येतं, ते जे अधिकारी होते ते अधिकारी नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल या निवडणुकीमध्ये अडकले आणि त्याच्यामध्ये अडकल्यामुळं हे जे अनुदान आहे या अनुदानाला गती मिळण्याऐवजी त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये गती मिळाली नाही आणि त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जे अनुदान आहे ते अद्यापपर्यंत खात्यामध्ये वितरित करण्यात आलेलं नाही। मित्रांनो, आता नगरपंचायती असतील, नगर परिषदा असतील, याचं जे निवडणुका होत्या ह्या काही ठिकाणी पोस्टपोन केल्या गेल्या, काही ठिकाणी त्याचं मतदान झालं। आता हे मतदान झाल्याच्या नंतर आता हे अधिकारी जवळजवळ पुढच्या तारखाची म्हणजे पुढच्या जे आचारसंहिता आहे ती लागूच तर या अधिकारी आहेत, या अधिकाऱ्याच्या माध्यमातून आता हे राहिलेली पेंडिंग कामं पूर्ण करण्यात येतील आणि ज्या शेतकऱ्यांचे KYC पूर्ण झालेले आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित करण्यात येईल आणि ह्याच्या म्हणजे जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रापैकी 36 जिल्ह्यापैकी जवळजवळ 3 ते 4 जिल्ह्यामध्येच मग त्या शेतकऱ्याच्या याद्या ज्या आहेत मग त्या KYCच्या याद्या असतील किंवा ज्या शेतकऱ्यांना अनुदान जमा झालेलं आहे अशा शेतकऱ्यांची याद्या असतील ह्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। पण इतर जिल्ह्याच्या मात्र अद्यापपर्यंत त्याच्याबद्दलचं कोणतंही अपडेट हे जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती देण्यात आलेलं नाही आहे आणि आता लवकरच या आपापल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती या याद्या अपलोड करण्यात येतील आणि ज्या शेतकऱ्यांचं KYC होऊन ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पैसे वितरित झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांना हे अनुदान हे लवकरच वितरित करण्यात येईल। कारण आता हे जे अधिकारी आहेत हे याच्यावरती प्रॉपर लक्ष देतील आणि जे 9 तारखेपासून जे हिवाळी अधिवेशन होणार आहे याच्यामध्ये याच्या संदर्भातील स्पष्ट अशी आकडेवारी ही राज्य शासनातील कृषी विभाग असेल, कृषी मंत्री असतील यांना तिथे अधिवेशनामध्ये हे आकडे सादर करावे लागतील। त्या अनुषंगानं हे अनुदान लवकरात लवकर आता वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। मित्रांनो, असं असताना अद्यापपर्यंत याच्यावरती दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या अनुदानाच्या वितरणाला गती देण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे त्या वरिष्ठ लेवलच्या बैठकीमध्ये असे स्पष्ट निर्देश होते की ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID हे पेंडिंग पडलेले आहेत, काही त्रुटी नसताना त्या शेतकऱ्यांचे फार्मर ID लवकर अप्रूव्ह करून त्या शेतकऱ्यांनासुद्धा हे अनुदान वितरित करण्यात यावं। मित्रांनो, आता या निवडणुकीचा काही कार्यकाळ म्हणजे पुढचे जे आचारसंहिता आहे ती लागेपर्यंत हे अनुदान वितरित होईल अशी अपेक्षा करू। चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।